ए मी उठलेलो, माझा अलार्म होता. लड़की का दर्द में लगे समज घायल तर होऊ द्या पोरी. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज खूप दिवसांनी व्लॉग येते. आज आम्ही चाललो क्रिकेट खेळायला. माझ्यासोबत आहे भाग्या, शारोने. आता मी सुटवला यांना. ए मी उठलेलो, माझा अलार्म होता 4 मिनिटांनी. 4 मिनिटांनी काही माझा अलार्म वाजणार होता 4 मिनिटं आणि हा यांनी उठवला. धप्पा. मी बघितला अलार्म तर माझा एवढे म्हणजे कितीचा होता, 4:45चा होता. आणि आता याचा फोन 4:41ला आला वाटतं. बॉट. तर आपण आता अंड्याला उठवायला आलोय. आता बघू तो येतो की नाही, मग भेटू पुढे. तर गाईज अंड्या पण येतोय खेळायला. तर बघा तिथं अनिरुद्धचं घर आहे. हा बघा येतं दरवेळेस काहीतरी चालूच असतं. याच्या आता मशीन गन्स कुठून पण निघतात. हे थांब ब्लास्टॉईस. इथे मी फोटो लावेल बाजूला ब्लास्टॉईसचा. अरे शारोन तू काय करशील? तू आला काश्मीरला आणि आम्ही आलो हिमालयात. याला फक्त थंडी वाजते का भाई मला असं घातलं मला थंडी वाजेल. आजारी जाऊ दे, आपण समजू शकतो. लड़की का दर्द में लगे समज. क्या बक रहे हो? काय पण बोल. मला एवढे चांगले जोक नाही येत, पण हसून घ्या तुम्ही. काय करता, जोक येत नाही मला चांगले, पण हसून घ्या. मागचे 3 ब्लॉग याच्यामुळेच व्ह्यू आलेत. जोक नाही भाई. कल्पक भाई जिंदाबाद. एडिटिंग सगळं एडिटिंगचं काय, तो व लगेच कॅमेरा फिरवला माझ्यावर. क्रेडिट पाहिजे ना, दावा देईल, नागडा येईल माझ्यावर. असा विषय भाई. एडिटिंग मी चांगली करतो, मला काय व्हिडिओ भेटत नाहीत करायला. नॉर्मल ब्लॉग्स, फक्त ब्लॉग्स मध्ये काय नसतं एडिटिंग करायला, फक्त मीम टाकायची बस झालं, बाकी काहीच नसतं ब्लॉग्स मध्ये एडिट करायला. आणि टाकतो एडिट व्हॉल्यूअर कल्पक. ए भाई मी ब्लॉग्स मध्ये नाही लिहित. नाही, माझ्या मित्राचे व्हिडिओ त्या बिचाराला सांगितलं एडिट बाय युअर कल्पक टाक. बोलतो मला 4 वेळेला फोन केला. ए टाकलं नाव त्याचा. अरे पण त्याला नाव का टाकलं त्यांनी? आयडी मेन्शन करायचं तर. हा गाईज, त्याला आम्ही बोललो की म्हणजे त्याचे मी ब्लॉग एडिट करून दिला, मिनी ब्लॉग. त्याच्या 2 मिनी ब्लॉग एडिट करून दिला. त्याला आम्ही बोललो की माझं नाव फक्त क्रेडिट दे मला, की एडिट बाय युअर कल्पक. हा, तर त्यांनी ॲड्रेस पण नाही टाकलं. त्यांनी होतं नॉर्मल लिहून ठेवलं एडिट बाय कल्पक. कोणाला कळेल की कुठला कल्पक? माझा मित्र कल्पक. मग त्याचा. हो. अरे मग तुझे सगळे मित्र थोडी ओळखतात मला. ओळखता ना भाई. आता कोण पण ओळखेल, साधी गोष्ट आहे. चला गाईज पुढे भेटू. आता अनिरुद्ध येतोय. त्याच्यानंतर आम्ही आता जाणार आहे शुभमकडे, कारण की शुभमने फोन नाही उचलला आमचा. जोक चांगला नव्हता तरी अजून घे. हॅलो गाईज, हे बघा आपल्यासोबत अंड्या आहे. अंड्या अरे आता आपण खेळायला चाललोय, झोपायला नाही चाललोय. इथे तर दाखवा तुमचं तोंड. घायल तर होऊ द्या पोरी. आता झाले असतील. गाईज लोक माझ्याकडे लक्ष देत नाहीयेत, तर मी ठेवतो. पुढे भेटू आपण. काय इज्जत जाते का? आपण याच्या थोबड्यावरती जाऊन इज्जत डायरेक्ट जाते, खोलतो. इज्जत. थांब 1 मिनिट, आपण याच्या थोबड्यावरती जाऊ. आरुषलेला हो का? आरुषलेला हा, बोलत नव्हता मला पुढून काहीतरी. पण हा संडास वाटतं इज्जत घालवेली असं वाटतं. त्याला कोण भाव देत नाही कल्पकला, म्हणून गाईज बंद करतो. पुढे भेटू आपण. हॅलो गाईज, तर आता आम्ही चाललो, आम्ही रस्त्यात येत. हे काय करतो, शुभमला बोलवायला जायचं की नाही? काय बोलतो? मगाशी बोलत होता शारोनचा सामान छोटा आहे. चुप रहना भाई, बंद करना तेरा बकवास, बंद कर अभी. सामान समजतो ना, सामान काय असतं. बॅट कुत्रा बघा. बॅट असते, छोटी आहे बॅट. पण कल्पक एवढा हमी कारण बोला इमॅजिनेशन करतो. बरोबर आहे ती गोष्ट. हा नाही तिकडे पण गेले. आशूला विचारा, आशूला कोण आहे हा?
पहिल्याच दिवशी आलेलो, एवढी मजा घेतली ना, रडलेला, चड्डीत हागलेला, थोडासा बाहेर आलेला. मागून दिसत. काहीचा काय पण बोलतो याच्याकडे लक्ष नका देऊ. अरे काय बंद करतो आता तू? हो का, इज्जत जाते म्हणून आता काय पण बोलत नाही काय. गाई त्याच्याकडे लक्ष नका देऊ, काय पण बोलतो. असतंय ह्याला फक्त कंटेंट हवी आहे, बाकी काय नको. बनव मग तू. नाही भाई, मला एकटा तू सपोर्ट करतोय. माझे कॅमेरे मारत नाही. तर हॅलो गाईज, चला आता चाललो आम्ही रस्त्यात आहे. समोर सिग्नल आहे आमच्या. आता आम्ही लाल सिग्नल झाला ती थांबू. होय, काय करतो? शुभमला बोलवायला जायचं का? जाऊ ना. नाही उठलं तर खेचत नाही असा पायाला बांधून. चालेल गाईज, आता आम्ही चाललो शुभमकडे. आता डायरेक्ट भेटू शुभमच्या बिल्डिंगच्या इथे किंवा शुभमला बोलवून आल्याच्या नंतर खालती. A few moments later. हॅलो गाईज, आता आम्ही शुभमच्या घरच्या खालती आहे. ही शुभमची बिल्डिंग आहे आणि शुभम येतोय फक्त हाकायला गेला. अजून परत आला नाही. आम्ही तो बोलला की तुम्ही खालती उभे राहा. हे आवाज दे रे त्याला, वासू आवाज दे. आता काय बोललं तू? येणार रे, कंटेंट साठी काय म्हणते आवाज. 2 मिनिटं आधी मला आखी बडबड केली. आवाज का देतो? ते आपल्याला बोलतील, सोसायटीवाले खाली येईल, ते तुला बोलतील, ते शुभमला बोलतील, त्याच्या पप्पाला बोलतील. मग तू जाणार चढायला त्यांना. चला आता शुभम येतोय कदाचित, बघू आता. आला रे, आला वाटतो. कुठे? हा तेव्हा दिसला का? मेकअप करून आला. बाई फुल स्वेटर बिटर घालून आलाय. लिपस्टिक, कानातले, पैंजण. काय रे आवाज येते पैंजणचा? गाईज आला शुभम बाबांचं दर्शन झालंय बघा, एकदम क्लिअर घाडगे बाबा दर्शन. चालला नाही फोन. तर आता आम्ही चाललो श्रीधरच्या घराची इथे. आता आम्ही कमानीच्या इथे पोहोचलो. तिथे श्रीधरला कॉल लावू, मग श्रीधर त्याच्या बिल्डिंगच्या बाहेर उभा राहील. तर पुढे भेटू. गाईज शुभम कुत्र्यांची भांडणं करतोय. ए नुबड्या, अंगावरती येशील. गाय यांची मस्ती बघा, ते 5 कुत्री मुक्त. अरे भागाला अजून मस्ती होते. शुभम पण चाललेला पुढे आणि श्रीधरला कुत्रे चावून झालेत एकदा. हे भागा एकटा पळून चाललाय पुढे. पुढे भेटतो आता. श्रीधरची बिल्डिंग आम्ही जवळ आली आहे. श्रीधरच्या बिल्डिंगच्या इथे भेटू. A few moments later. हॅलो गाईज, तर आता बघा श्रीधर भाई आलेला आहे. श्रीधर भाई काय बोलू शकता तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये? आता असेल फुल प्रॅक्टिस ग्राउंड वरती बघू आपण काय जलवे दाखवतात हे. बोल रे. आज बॅटिंग चालली तर बॅट्समॅन पण आहे. जे चालेल ते. आज बॉलिंग झाली तर बॉलर आहे, आज बॅटिंग झाली तर बॅटर आहे. या दोघांचं वेगळंच चालू आहे. दुसऱ्या पोरांचे पण डीपी बघताय ते लोक. ग्लिच गाईज, थांबा जरा, काहीतरी ग्लिच झालं जरा वेळाने भेटू. तर हॅलो गाईज, आता आम्ही ग्राउंडवरती पोहोचलोय. हे बघा सगळी पोरं ग्राउंडवरती. आणि हा आपला ग्राउंड आहे मोठा बघा, खूप मोठा ग्राउंड आहे. माऊली चौकात खवणी ग्राउंड. आता आम्ही इथे क्रिकेट खेळणार आहे. काहीतरी बोलतात काका. काय झालं? काय झालं? काय हां इथे खेळतो. तर काय किती प्रॉब्लेम झाला वाटतं. जरा वेळाने भेटू, थांबा जरा. हॅलो काय, आता आम्हाला पिच भेटला आहे बघा. आता आम्ही हा पिचवरती खेळणार आहे. बघा काय भारी पिच आहे. हा शिरूमध्ये मध्ये तो नुसता हातवारे करून जाऊ नको, व्हायरल करेल मी. वेगळे तुझी करेक्ट शॉट टाकेल एकदम वेगळी. हो का, इथे प्लॅनिंग चालू आहे, गेम प्लॅन. तर आता आम्ही खेळणार आहे. पटापट सबस्क्रायबर्स वाढवा, मित्रांना सांगा स्वतःच्या ना. मित्रांना सांगा सबस्क्राईब नका करू. इथे कोण खेळतं का भाई एवढं हे बनवतं? आम्ही खेळतो. थांबा जरा, ठेवतो थांबा, 5-10 मिनिटांनी बोलतो. आता आम्ही क्रिकेट खेळणार, जरा वेळाने भेटू तुम्हाला. तर हॅलो गाईज, आता आमची फर्स्ट टीम संपलेली आहे. तर आता आम्ही शुभम आणि श्रीधरला उतरवलं आहे. आम्हाला 4 ओव्हरमध्ये बनवायचे आहेत 50 रन. तर आता बघू. भाई समोर बघा किती भारी पक्षी उडत आहेत. तर बघा हा पूर्ण ग्राउंड आहे, सगळे लोक खेळत आहेत. हा घाडगे जास्ती मस्ती करतोय. तर आता पुढे भेटू, आम्ही सांगतो तुम्हाला मॅच जिंकतो की नाही. आता ठेवतो. हॅलो गाईज, आता इथे पोरं आलेली, आम्ही त्यांच्याशी मॅच लावली आहे. तर आता त्यांनी आम्हाला त्यांच्याकडून ना आज हरलो आहे. सेकंड इनिंग चालू आहे.
त्यांनी आम्हाला 43चा टार्गेट दिला. आता बघू आम्ही करतो की नाही. 5 ओव्हरमध्ये 43 करायचे. आता बघू आम्ही करतो की नाही. पुढे बघू. काहीच मॅच सुरू आहे. तुम्हाला एक बॉल दाखवतो. हे बघा इथेच बॉल मारतोय. आत्तापासून 4 बॉल झाले. 4 बॉल 0 रन आहेत. शुभम तू काय बोलू शकतो आज 4 बॉल 0 रनवरती? 5 वाजता माझ्या इथून उठावून आले मला झोपलेलं चांगलं तर बघायला आणलंय मला इथं. अरे मग आता आम्ही पण काय करू. आता आमची पण बॅटिंग माझी पण नाही आली अजून. मी अजून उतरलो नाहीये. तू काय बोलू शकतो 4 बॉल 0 रनवर? मी खेळ ओय 5 बॉल 0 रन. मेडन ओव्हर काढतो का हा बॅटर? बघा बॅट बघाय मस्त आहे ती बॅट. हा बॅटर आहे आमचा. ए बॅट दे ती मस्त आहे. आता बघू आपण पुढे काय होतं. ही एक ओव्हर मी तुम्हाला पूर्ण दाखवतो. आता लास्ट बॉल उरलाय फक्त. तो तुम्हाला एक लास्टचा बॉल दाखवतो. हे बघा चँकुली की मँकुली बॅट तो छोटू बॉलर बघा कसा आहे. आता बघा बॉल आला. ओ भाई मेडन ओव्हर. गाईज आमची पहिलीच ओव्हर मेडन गेली आहे. आणि आता आम्हाला किती बॅट बघ 4 ओव्हरमध्ये आम्हाला पाहिजे रे. किती रन हवेत रे? 43 रन हवेत 4 ओव्हरमध्ये. सर ठेवतो आता. आता मॅच जिंकतो की हारतो तेच दाखवतो डायरेक्ट. किंवा लास्टच्या मोडवरती तुम्हाला दाखवतो. हे बघा बॅट बघा केवढी मस्त आहे. हॅलो मला असं वाटतं आम्ही खरं हारणार आहे. असं खरं मध्ये वाटतंय मला. आता सारोंनी मारले 2-4 तरी पण आमचे रन तर एवढे नाही. कारण की पहिले 2 ओव्हर तर समज मेडनच्या ह्याच्यात गेलेत. पहिली ओव्हर तर मेडन गेली तुम्हाला दाखवली मी. आणि दुसरी ओव्हर पण म्हणजे 2च रन आले. ते पण त्यांनी एक नो आणि एक वाईट टाकलेला. शिवम काय बोलू शकतो तू? मला बॅटिंग दिली असती ना. हे तू काय बोलतो? कॅप्टन तू आहेस ना? या बॅटीने मारलं असतं. आता बघू काय होतं पुढे. मला तर वाटतं आम्ही हारणार आहे. पुढे हारणार नाही मॅच. हॅलो गाईज आम्ही पहिली मॅच तर एकदम खराब हरलेलो. म्हणजे खराब नव्हतं हरलो. 2 बॉलच 12 रन पाहिजे होते तसे हरलेलो. पण आता किती रनचा टार्गेट आहे रे? आता आम्हाला बनवायचे 5 ओव्हरमध्ये 39 रन. तर बघू आता काय होतं. चला ठेवतो. पुढे बघू आपण. मी सांगतो काय होतं ते. बघा गाईज हा दुसऱ्या टीमचा मेंबर आहे. हा बॉलर डेंजर आहे. सस्ता ब्लॉगर तुला दाखवतो. आता खोलले रे. आउट आहे. गाईज आमचा प्लेअर आउट झालाय. तर आता मी उतरतोय. आता एक चौका मारलाय आणि हे दोघं बोलतात 6 मारला. भांड्याला आले तर अंड्याला चढवू. आता अंड्याची पोळी बनली तर मग काय करणार? काय पण बोलतात यार हे लोक बोट. चला आता ठेवतो. नाही तर मला हे लोक बोलतील बॉल नाही आणत. हॅलो गाईज तर आम्ही लास्ट मॅच जिंकलेलो आहे. तर आता तुम्हाला ती व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. शारोननी जिंकवले. शारोननी